मित्रांनो, या बंगल्याची स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रात्री. तुम्ही बघू शकता बोरबाडमधील भादाणे गावामध्ये बंगला आहे. मित्रांनो, भादाणे गावामध्ये आलो आहे. मगाशी तुम्हाला जी स्टोरी दाखवलेली ती कव्हर करायला आलो आहे. तो जो बंगला आहे तो कव्हर करायला आलो आहे. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे. मगाशी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी डे टाईममध्ये व्हिडिओ काढलेला ज्या भूत बंगल्याचा, तो बंगला माझ्या पाठीमागे दिसतो आहे. त्याची स्टोरी काय आहे ती काका आता तुम्हाला सांगणार आहेत. आम्ही त्या एक्झॅक्ट प्लेसवर आलेलो आहे आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही तो बंगल्यावरती लाईट मारून पण दाखवणार आहोत. तर तुम्ही ऐकून घ्या स्टोरी. काका सांगा. हे भादाणा फाटा आहे. भादाणा फाटामध्ये इथून समोरच इथे एक बंगला आहे. तो बंगला विकत घेतलेला आहे इथे. पण इथे पहिला अगोदर एक पिढी अगोदरची एकीने इथे गळफास लावून घेतलेला आहे आणि ती इथे गळफास लावून ती दिसते पण दिसते आजच्या ह्याच्यामध्ये आताच्या रेकॉर्डमध्ये समजा तिथे आम्हाला खाली तिकडे दिसली तर वेल अँड गुड. तिने इथं आत्महत्या केलेली आहे गळफास लावून. ती इथं दिसते. इथे दिसण्याचा इथं मग इथे विठ्ठल सोनाळे पण आहे. त्याचा बंगला आहे इकडे पुढे, त्याला पण ती दिसलेली आहे. आणि आत्ता आम्ही जिथे जाणार आहे, कारण ती इथून जी फिरते ती एकटी नाही, त्यावर मुलगा पण आहे आणि एक पुरुष पण आहे. तिघं जण आहेत. ते इथून फिरतात तर सरळ डायरेक्ट नदीकडे पण जातात. नदीच्या इथे तिथे केटी आहे. त्या केटीच्या हिशोबावर तिथे आम्ही जाणार आता रात्रीचे आणि ते तुम्हाला तिथून जे मी सीन सांगणार आहे त्याच्यात दिसलं तर तुम्हाला व्हेरी गुड, तुम्ही बघू शकता. हे इथून सुरुवात आहे ते तिथपर्यंत आहे. काका, आवाज कसला येतोय? इथे आवाज येतो तर लहान मुलाचा रडण्याचा आवाज येतोय आणि तो रडण्याचा आवाज आहे तो इकडनं ह्या साईडने येतोय झाडीमधून. तर बायचान्स मध्ये आम्ही थोड्या टायमाने सर्व त्याचा आम्ही हे करतोय. जो फोटो निघाला तर आम्ही तुम्हाला ते पाठवणार आहे. बघू शकता मित्रांनो, आवाज येतोय, थोडासा आवाज येतोय. आम्ही तुम्हाला कव्हर केलं. जर दिसला तुम्हाला काही तर तुम्हाला दाखवू. आता तुम्हाला काही बोलत नाही, आम्हाला निघावं लागेल पुढच्या गोष्टींकडे. तुम्हाला जर स्टोरी आवडत असतील तर तुम्ही बघा, कंटिन्युअस बघा. आम्ही तुम्हाला कंटेंट दाखवतो. पण तुम्हाला तिथे सांगितलं त्या तिघं जण आहेत तिथे. एक पुरुष आहे, एक लहान मुलगा आहे आणि एक बाई आहे. आता इथं खूप पाणी आहे, भरपूर पाणी आहे इकडे. बघा तुम्ही, फुल झालेलं पाणी आहे. हा ब्रिज आहे, ह्याला केटी बोलतात. तिकडे पाणी जातोय, त्या पुढे पाणी जातोय. ह्या केटीवरती ती बाई बसते आणि ती बसली का तिचे पाय पाण्यामध्ये असतात. ती वर बसते. पोराला जेव्हा ना अंगाई घालतात ती पण गाते, चांगले गाणे घेते. तो पुरुष पण असतो तिच्या जोडला. तो पुरुष त्या साईडला असतो, तिकडे एकदम त्या साईडला. तो तिकडे साईडला असतो आणि हाही इथं बसणार. ही तुम्हाला हकीकतच तुम्हाला गोष्ट सांगतोय, रिअल आहे. आता तिथपर्यंत जाऊ शकत नाही तर आम्ही गेलो असतो, तिथपर्यंत गेलो असतो. पण हा पाणी इथं फुल पाणी चाललं आहे. पाऊस भरपूर झाला आहे. ही बाई दिसते, गाणे बोलते, लहान मुलाचे गाणे बोलते. आता मगाशी आम्हाला तिथे एक आवाज आला, तो तिचाच मुलगा आहे. तो मुलगा तिच्याबरोबर असतो. दिसला तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही त्याला प्रयत्न करतोय, कुठे तो दिसतोय का, कुठल्या झाडाखाली इथे तिथे दिसला की आम्ही तुम्हाला दाखवतो काही करून. आणि ती बाई इथे असते म्हणजे असतेच. ह्या ठिकाणी रात्रीचे कोणीही मासे मारायला येत नाही, चिंबऱ्या पकडायला येत नाही, कशालाच येत नाही. सर्व जो तो आपापल्या घरामध्ये. इथे कोणाचाही काही चालत नाही. झपाटली अगं, आवाज कोणाचा येतोय? झाडाकडून आवाज जो येतोय त्यासाठी मी बॅटरी तिथे दिले. ही इथे बॅटरी बघा, इथे बॅटरी आहे. इथे आवाज येतोय. हा आवाज तिथे एक सफेद दिसतोय. तरी आम्ही ते काढायचा प्रयत्न करणार. बघतो काय आहे ते आणि ते तुम्हाला कमेंट करतो. हे इथपर्यंत पाणी येऊन गेलेलं आहे वर झाडावरती. हा पाणी गेलेलं आहे. हे झाडं आहेत. तुम्हाला पुढे तुम्हाला सांगतो. चला पुढे, कारण इकडे पाणी जास्त असल्यामुळे थांबू शकत नाही. आम्ही तुम्हाला बोललो होतो तिथं आवाज येतो म्हणून. तर आवाज चांगला आम्हाला ऐकायला भेटलं आहे आणि ते आहे लहान मुलांचा आवाज. तो मुलगा कोण आहे काय आहे ते आम्ही आता असं जाऊन तुम्हाला ते फोटो काढायला गेलो तुम्हाला भेटणार नाही आहे. ते त्याची आम्ही कॉपी काढतो. आम्ही तिथं जातो आहे
ते चोरून, आणि ते चोरून फोटो काढतोय. दिसला तर खूप चांगलं, तुमचं लक. बघतोय का ही इथे इथं आहे, ते इथे ह्या साईडला इथं आहे बघा, ह्या साईडला इकडे आहे, ह्या साईडला ह्याच्यामध्ये आवाज तिकडनंच येतो आम्हाला. आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि ह्या इथे सर्व वाघाबिगाचा पण प्रॉब्लेम आहे. वाघ येतो इकडे, इथून वाघ फिरत असतो इकडे ह्या साईडला. थोडी भीती आहे, तरीसुद्धा आम्ही लोक इथं व्हिडिओ शूट करायला आलेलो आहे. नदी पण आहे जवळपास, तुम्हाला दाखवलं आहे. ते आता आम्ही थोड्या वेळ तिथं जाऊन गपचूप आम्ही तिथे फोटो काढायचा प्रयत्न करतो आहे. त्या जर आलं तर तुमचं नशीब चांगलं आहे. आणि तिकडे कोणतरी आहे, तिकडे कोणतरी आहे तिकडे. फोटो काढ येईल बघ फोटोमध्ये, येईल फोटोमध्ये येईल बघ. हा बघ इकडे इथे बघ फोटोमध्ये येईल बघ, येईल काढ फोटो काढ. नमस्कार मित्रांनो, ह्या जागेची आम्ही आलेलो आहे. ही जागा संपूर्ण भुताडकीची आहे आणि ह्या भुताडकीमध्ये आम्ही आता इथं थांबलो आहे. नदीचा आवाज तर येतोयच, पण सर्व चिन्मीन झालेलं आहे. एकदम थोडासा वेगळा वातावरण इथे वाटायला लागलं आहे आम्हाला. तर आम्ही आता खास करून आजबाई माझ्या, तुम्ही बघा इकडं ही सर्व झाडं बिडं सर्व ह्या इथून सर्व इकडे ह्या साईडला संपूर्ण जंगल आहे. ह्या जंगलामध्ये हा इथे एक वाट आहे. ह्या वाटेवरून इथं वाघ येतो, तो सरळ तिकडे जातो खाली त्या साईडला, तिकडे ते अलका पोल्ट्री फार्मच्या इथपर्यंत जातो तो वाघ इकडे फिरतोच. धोकादायक आहे, एकट्याने इकडे फिरायला येऊ नका. आणि जर आला तर एक 10 जण जर मिळून या. आता आम्ही इथं जास्त लोक नाहीत, कमी लोक आहेत आम्ही लोक, 2-3 जणच आम्ही लोक. तर त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व बघून घ्या. रात्रीच्या पारामध्ये जो व्हिडिओ मी काढला आहे आणि जे आम्ही आता काढला आहे फोटो, तो पण आता आम्ही पिकअप करतो, तुम्हाला सांगतो असं काय ते. मित्रांनो, आम्हाला काहीतरी दिसलं आहे, तुम्हाला आम्ही शेअर करतो तो फोटो. कारण आम्हाला आवाज जो येत होता लहान मुलाचा, ठीक आहे, आम्ही काही गोष्टी कॅप्चर केल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्हाला आमचं हे रिअल कंटेंट आणि रिअल हॉरर गोष्टी आवडत असतील तर तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण तुम्हाला हे कंटेंट आम्ही लाईव्ह घेऊन येतोय, ठीक आहे, रात्रीचेच, ठीक आहे. रात्रीचा प्रवास हा आमचा चालू आहे. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर शेअर करा, तुमच्या मित्रमंडळींना पाठवा आणि ह्या हॉरर गोष्टी तुम्ही सांगा. धन्यवाद.